महाराष्ट्र के मंत्री नीतीश राणे ने त्योहारों को लेकर बड़ा बयान दिया है। नीतीश राणे ने कहा कि होली के समय हमें पर्यावरण नियमों के हिसाब से होली मनाने को कहा जाता है। ड्राई होली मनाने की सलाह दी जाती है। दिवाली पर पटाखे न फोड़ने की नसीहत दी जाती है। उन्होंने सवाल उठाया कि फिर बकरीद क्यों कंप्यूटर स्क्रीन पर बकरे की तस्वीर लगाकर नहीं मनाई जाती। नीतीश राणे ने कहा कि जिस तरह होली दिवाली पर नियम बताए जाते हैं, वैसे ही बकरीद भी वर्चुअल मनानी चाहिए। नीतीश राणे का यह बयान सोशल मीडिया पर चर्चा में है। अब हेच विषय आपण सगळ्या जणांनी समजलं पाहिजे। आपले होळी आली, आपली दिवाळी आली तर लगेच आपल्यातले काही काटे सल्ले द्यायला पुढे येतात। तसं पण वीर सावरकरांनी सांगितलंय ना, हिंदूंना मुसलमानांची धोका नाही, हिंदूंना हिंदूंचीच धोका आहे। बरोबर आहे ना? आपलेच नालायक असतात, आपलेच नालायक असतात। मोठे आमचे होळी आले, होळीचा सण आला, दिवाळी आलं तर पर्यावरणपूरक होळी मनवा, ड्राय होळी मनवा, फटाके वाजू नका। मग आता जी बकरी येते आहे ना, त्यांना सांगा जरा व्हर्च्युअल बकरी करा, कापू नका बकरी। हा हिम्मत तुमच्यामध्ये? कशाला प्राण्यांना त्रास देतात? कापा कम्प्युटरवर अशी चांगली बकरी दाखवा, हम बकरी काट रहे हैं असं दाखवा। ती सल्ले त्यांना काय देत नाहीत? हा हिम्मत इकडच्या काही पर्यावरणवाल्यांना त्यांना ते सल्ले देण्याची? सल्ले देऊन तरी बघा, वस्त्रे बघा कुठे कुठे फिरतात। हा धाक आणि हा दरारा हिंदू समाजाचा असला पाहिजे, ही भूमिका आपली असली पाहिजे। त्या लोकांकडे वाकड्या नजरेची बघण्याची हिम्मत हिंदू राष्ट्रामध्ये कोणाची होत नाही। जरा बघा आपल्या पाकिस्तान बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंबरोबर काय अवस्था करतात। न्यूज इंडिया 24 से काजल सिंह, ब्यूरो रिपोर्ट।